हॅलो ऑल ऑफ यू. आज आपल्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असे 3 पॉईंट्स बघायचे आहेत. पण या पॉईंटकडे जाण्याच्या आधी आपण लास्ट लेक्चरमध्ये जो काही शेवटचा पॉईंट बघितला होता तो म्हणजे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स, आणि आपण असं म्हटलं होतं की त्याच्यावरचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. तर या लेक्चरच्या सुरुवातीला आधी आपण ते प्रॉब्लेम्स कवर करूया आणि मग या 3 पॉईंट्सकडे येऊया. प्रॉब्लेम बघा. राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. इथे टोटल 9 स्टेटमेंट दिलेत आणि त्या सगळ्यांचे आपल्याला निगेशन फाइंड आउट करायचे आहेत. तर आधी आपण लास्ट लेक्चरमध्ये जाऊया. तिकडे आपण शेवटचा पॉईंट नेमका कसा बघितला होता. तर शेवटच्या पॉईंटचं नाव होतं निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. त्या पॉईंटच्या अंडर आपण टोटल 6 टाईप बघितले होते. कोणकोणते? निगेशन ऑफ कंजंक्शन 1, डिसजंक्शन 2, कंडिशनल 3, बाय कंडिशनल 4, निगेशन ऑफ निगेशन 5 आणि 6वा निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. ठीक आहे ना. तर आता हे तुम्हाला तुमच्यासमोर जे काही 9 स्टेटमेंट दिसतात ते हे 9 स्टेटमेंट कुठल्या ना कुठल्या आपण जे काही 6 टाईप बघितले त्या कुठल्या ना कुठल्या टाईपमध्ये बसणारच आहेत. ठीक आहे ना. फक्त ते आपल्याला ओळखावं लागेल की हा नेमका प्रॉब्लेम कुठल्या टाईपमध्ये बसतो आहे, त्यानुसार आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये मी काही फॉर्म्युलेस दिले होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल डी मॉर्गन्स लॉ यासारखे आपण प्रत्येक पॉईंटमध्ये म्हणजे प्रत्येक 5 टाईपमध्ये फॉर्म्युले बघितले होते. आणि 6व्या टाईपमध्ये म्हणजे क्वांटिफाईडसाठी मी काहीतरी लक्षात ठेवायला सांगितलं होतं. कशाने तरी कशाला रिप्लेस करायचं होतं. म्हणजे ऑलने समला, समने ऑलला, फॉर ऑलने देअर एक्झिस्टला. या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व करताना लागणार आहेत. तर आपण 1 बाय 1 प्रॉब्लेम बघूया. सगळ्यात आधी फर्स्ट, x + 8 इज ग्रेटर दॅन 11 और y - 3 इज इक्वल टू 6 हे स्टेटमेंट आहे आणि या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन फाइंड आउट करायचं आहे. तर सुरुवातीला आपण दिलेलं स्टेटमेंट पी आणि क्यू अशा 2 छोट्या छोट्या स्टेटमेंटमध्ये डिवाईड करूया. हे आपलं सगळं झालं आहे. करूया. लेट पी बी द स्टेटमेंट. हे स्टेटमेंट असेल ते x + 8 ग्रेटर दॅन 11. लगेचच क्यूसुद्धा आपल्याला लिहिता येईल. क्यू बी द स्टेटमेंट y - 3 इज इक्वल टू 6. आता याचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा झाला. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इज. तर आपल्याला लगेच लिहिता येईल ज्या अर्थी मधलं लॉजिकली कनेक्टिव्ह ऑर आहे याचा अर्थ पी ऑर क्यू असा लिहिता येईल. आता हे जे काही स्टेटमेंट आहे तेच इक्विव्हॅलंट आहे या सिम्बॉलिक फॉर्मला. आणि आपला मेन क्वेश्चन आहे की दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन फाइंड आउट करा. म्हणजेच थोडक्यात या सिम्बॉलिक फॉर्मचं निगेशन. मी जो काही मागच्या लेक्चरमध्ये सेकंड पॉईंट सांगितला होता म्हणजे निगेशन ऑफ डिसजंक्शन, तर त्याचा यूज इथे होणार आहे. म्हणजे डी मॉर्गन्सचा लॉ. आधी तो आपण लॉ आठवूया. वी नो दॅट तो फॉर्म्युला असा होता. निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्विव्हॅलंट टू पहिल्याचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ पी, मधला सिम्बॉल उलट, ऑरचं झाला अँड, आणि इथे पुन्हा दुसऱ्याचं निगेशन. आता आपला ॲन्सर आपल्याला फक्त या फॉर्मॅटमध्ये व्हर्बल फॉर्ममध्ये लिहिलं की आपला ॲन्सर झाला. हे निगेशन आपल्याला मिळालंच आहे, फक्त हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपल्याला ते इन वर्ड्स लिहायचं आहे. म्हणून आपण ॲन्सर असं लिहिणार निगेशन पी अँड निगेशन क्यू ना. तर आपल्याला पी आधी स्टेटमेंट आपण बघून घेऊया. पी स्टेटमेंट आहे x + 8 ग्रेटर दॅन 11. त्याचं निगेशन करायचं आहे म्हणजे ते लेस दॅन ऑर इक्वल टू लिहावं लागेल. आपण ॲन्सर लिहूया. देअरफॉर निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज निगेशन पी. पी स्टेटमेंट आहे आपलं x + 8 ग्रेटर दॅन 11. तर आपण असं लिहिणार
एक्स प्लस 8 इज लेस देन ऑर इक्वल टू 11 म्हणजे निगेशन पी झाला. मध्ये आपला सिम्बॉल आहे अँड म्हणून आपला इन फॉर्म ऑफ वर्ड असं लिहावं लागेल अँड. आणि क्यू स्टेटमेंट आपलं आहे y-3 इज इक्वल टू 6 याचं निगेशन y-3 नॉट इक्वल टू 6. हे झालं आपलं ॲन्सर, हे झालं निगेशन. ठीक आहे ना, एकदम सोपं आहे. आता बाकीचे जे काही एक्झाम्पल आहेत त्यांचे मी तुम्हाला फक्त हिंट देतो. सेकंड एक्झाम्पल बघा, सॉल्व करता येईल का? येईल. मध्ये अँड आहे म्हणजे तुम्हाला रूल यूज करायचा, हा रूल यूज करावा लागेल. निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. डी मॉर्गन्स लॉ यूज करावा लागेल. त्यानंतर थर्ड बघितलं तर थर्ड पण इझी आहे. फॉर्म लगेच लक्षात येतो आहे, इफ अँड ओनली इफ म्हणजे बाय कंडिशनल झालं. याचा फॉर्म्युला लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला दिला आहे. चौथा आहे इट इज कोल्ड अँड रेनिंग म्हणजे हा सुद्धा अँडचाच झाला. डी मॉर्गन्सचा लॉ इथे यूज करावा लागेल. पाचवा आहे इफ देन इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल म्हणजे हा इफ देनचा टाईप झाला. याचासुद्धा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. सहावा तर खूप इझी आहे, हे सिम्पल स्टेटमेंट आहे. रूट 2 इज ए रॅशनल नंबर आणि याचं निगेशन करायचं झालं तर फक्त नॉट टाकावं लागेल. रूट 2 इज नॉट ए रॅशनल नंबर. आता फक्त सातवा आणि 7, 8 आणि 9 असे जे काही 3 प्रॉब्लेम आहेत किंवा 3 स्टेटमेंट आहेत ते बघितल्यावर आपल्याला एक लक्षात येईल की 7व्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला इथे दिसते ऑल यूज केला आहे त्याने. 8व्या स्टेटमेंटमध्ये फॉर ऑल यूज केला आहे आणि 9व्या स्टेटमेंटमध्ये देअर एक्झिस्ट आहे. म्हटल्यावर हे जे काही तिन्ही स्टेटमेंट आहेत हे क्वांटिफाईड स्टेटमेंट ह्या प्रकारात मोडतात. तर त्यातलं आपण 7वं बघूया. 7वं असं आहे ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. ठीक आहे ना, हे क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे आणि याचं आपल्याला निगेशन करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळी क्वांटिफाईड स्टेटमेंटचं आपण निगेशन करतो त्यावेळी ऑल हा वर्ड असेल तर त्याला समने रिप्लेस करायचं, तसंच सम असेल तर ऑलने रिप्लेस करायचं आणि तो वर्ड सोडून पुढचं जे काही स्टेटमेंट असतं त्याचं निगेशन करायचं. करूया आपण. इथे आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म वगैरे काय लिहायची गरज नाही, आपण डायरेक्ट ॲन्सर लिहूया. निगेशन इज मी काय सांगितलं, ऑलला समने रिप्लेस करायचं. करूया. सम ऑलचं काम झालं. आता पुढचं जे काही उरलेलं स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन तयार करायचं. पण उरलेलं स्टेटमेंट काय आहे, नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स आणि याचं निगेशन बनवायचं झालं तर नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स म्हणजे आपलं स्टेटमेंट असं झालं सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. ठीक आहे ना, हे निगेशन झालं त्याचं. अजून एखादं एक्झाम्पल बघूया. पुढचं आहे फॉर ऑल एन बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर कॅपिटल n² + n+2 इज डिव्हिजिबल बाय 2. आता मी सांगितलं त्याप्रमाणे त्यानुसार फॉर ऑल असा जर का सिम्बॉल असेल तर त्याला देअर एक्झिस्टने रिप्लेस करायचं. लिहूया आपण. निगेशन इज फॉर ऑलला आपण देअर एक्झिस्ट सिम्बॉलने रिप्लेस केलं. पुढचं आहे तसंच हे देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू कॅपिटल N. आता एक तुम्ही ऑब्झर्व केलात तर ज्यावेळी फॉर ऑल असतं त्यावेळी इथे कॉमा असतो आणि देअर एक्झिस्ट असेल तर त्याच्या पुढे कॉमा असतोच पण पुढे सच दॅट पण असतं म्हणून आपल्याला सच दॅट ॲड करावं लागेल. हा फॉर्मॅट आहे देअर एक्झिस्टचा म्हणून सच दॅट. थोडक्यात असं लक्षात ठेवा, देअर एक्झिस्ट आलं की सच दॅट येतं आणि फॉर ऑल आलं तर नुसता कॉमा येतो. देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n सच दॅट. आता हे पुढचं जे काही स्टेटमेंट आहे त्याचं आपल्याला निगेशन करावं लागेल. ते स्टेटमेंट असं आहे n² + n+2 इज डिव्हिजिबल बाय 2. आपल्याला लिहावं लागेल इज नॉट डिव्हिजिबल बाय 2 सच दॅट n² + n+2 इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. ठीक आहे ना, हे झालं याचं निगेशन. अजून एक प्रॉब्लेम आपला राहिला आहे.
हा 9वा. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स मायनस 17 लेस दॅन 20. हा तुम्हाला जमेल, खूप सोपा आहे. ठीक आहे, तर हे झाले निगेशनचे प्रॉब्लेम. आता आपण आजचा जो काही महत्त्वाचा पॉईंट आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, त्या पॉईंटकडे येऊया. आता हे जे काही 3 पॉईंट आपल्याला बघायचे आहेत ते फक्त कंडिशनल याच्याशी संबंधित आहेत. म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट हे आपलं झालं आहे. कंडिशनल स्टेटमेंटच्याच बाबतीत हे 3 पॉईंट आपल्याला बघायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, पी आणि क्यू आपल्याकडे 2 स्टेटमेंट आहेत आणि त्याचा कंडिशनल फॉर्म हा असा आहे, पी इम्प्लाइज क्यू. तर सगळ्यात पहिला पॉईंट, कॉन्व्हर्स. याचा कॉन्व्हर्स काय असतो? जर का पी इम्प्लाइज क्यू असं स्टँडर्ड स्टेटमेंट असेल तर त्याचा कॉन्व्हर्स असतो त्याच्या बरोबर उलट, म्हणजेच क्यू इम्प्लाइज पी. हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. नेक्स्ट, इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे याचा इनव्हर्स हा असा असणार, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. ठीक आहे ना. लक्षात ठेवण्यासाठी बघा, कॉन्व्हर्स म्हणजे त्याच्याबरोबर जे काही आपल्याला स्टँडर्ड स्टेटमेंट दिलेलं असतं, म्हणजे स्टँडर्ड सिम्बॉलिक फॉर्म दिलेला असतो त्याच्याबरोबर उलट. इनव्हर्स करायचं असेल तर स्टँडर्ड फॉर्म तसाच ठेवायचा, फक्त पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं आहे. तेच आपण इथे केलं, निगेशन पी आणि निगेशन क्यू असं केलं. ठीक आहे ना. आता तिसरा जो काही आहे टाईप तो म्हणजे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हा इनव्हर्सच्या उलट असतो. म्हणजे बघा, इनव्हर्स आहे निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, तर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हा असा असतो, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. थोडक्यात इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे एकमेकांचे कॉन्व्हर्स असतात. बघा तुम्हाला काय कळतं आहे का? आपण जास्त खोलात जाऊया नको. सिम्पल, कॉन्व्हर्स आहे तो पी इम्प्लाइज क्यू असेल तर त्याच्या उलट, इनव्हर्स असेल तर पहिल्याचं निगेशन दुसऱ्याचं निगेशन करायचं, आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असेल तर इनव्हर्सच्या बरोबर उलट. ठीक आहे ना. आता हे जे काही 3 पॉईंट बघितले त्याच्यावर आधारित प्रॉब्लेम बघूया. बघा प्रॉब्लेम काय दिला आहे, राईट कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. जे काही स्टेटमेंट दिलेत त्यांचे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह फाइंड आउट करा. सगळ्यात आधी आपण थर्ड स्टेटमेंट घेऊया. तिसरं स्टेटमेंट असं आहे, इफ अ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढायचं आहे. सगळ्यात आधी आपण पी आणि क्यूमध्ये दिलेलं स्टेटमेंट डिवाईड करूया. लेट पी, हे स्टेटमेंट बघून कळेल इफच्या पुढचा भाग देनपर्यंतचा हा पी असेल. लेट पी बी द स्टेटमेंट सरफेस एरिया डिक्रीजेस, आणि क्यू असेल त्याच्या पुढचा पार्ट म्हणजे देनच्या पुढचा पार्ट प्रेशर इन्क्रीजेस. प्रेशर इन्क्रीजेस. देअरफॉर याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहूया. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इज, हा पी इम्प्लाइज क्यू असणार. आता आपल्या क्वेश्चनकडे येऊया. कॉन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे. नाव कॉन्व्हर्स, त्याच्या ब्रॅकेटमध्ये त्याचा सिम्बॉल लिहूया. सिम्बॉल आपल्याला माहिती आहे, ओरिजिनल स्टेटमेंट फक्त उलट करायचा, त्यांच्या जागा चेंज करायच्या. क्यू इम्प्लाइज पी हा झाला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म, पण आपल्याला व्हर्बल फॉर्म पण लिहायचा असतो. म्हणजेच हा जो काही सिम्बॉलिक फॉर्म आहे त्याचा व्हर्बल फॉर्म आपल्याला लिहायचा आहे. त्यात आपण व्हॅल्यू पुट करूया. पहिला आहे क्यू, दुसरा आहे पी, आणि फॉर्मॅट आपला इफ आणि देनचाच आहे. आपण स्टार्टिंग करूया इफपासून. इफ पहिल्यांदा आहे क्यू, म्हणून इथे येणार प्रेशर इन्क्रीजेस. इफ प्रेशर इन्क्रीजेस, देनच्या पुढे आहे म्हणजे ॲरोच्या पुढे आहे पी, आणि पी आहे आपला सरफेस एरिया डिक्रीजेस. देन
आपण असं लिहिणार सरफेस एरिया डिक्रीजेस. हा झाला त्याचा कॉन्व्हर्स. नेक्स्ट पुढचा आहे इनवर्स. इनवर्स आपल्याला माहिती आहे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आता याच्यात फक्त आपल्याला व्हॅल्यू टाकायचे आहेत. निगेशन पी म्हणजे आधी इथे बघा, इथे ॲरो असल्यामुळे हा जो काही टाईप आहे तो इफ देनचाच असणार आहे. फक्त इथे निगेशन पी करायचं आहे. पी स्टेटमेंट आपलं आहे सरफेस एरिया डिक्रीजेस आणि त्याचं निगेशन करायचं तर सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज असं होईल ते. इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज देन. आता देनच्या पुढे काय त्याने दिलं निगेशन क्यू. आपलं स्टेटमेंट जे काही क्यू स्टेटमेंट आहे त्याचं पण निगेशन. क्यू स्टेटमेंट आहे प्रेशर इन्क्रीजेस, त्याचं निगेशन प्रेशर डज नॉट इन्क्रीज. ते पण लिहून टाकूया. देन प्रेशर डज नॉट इन्क्रीज. ठीक आहे ना. तर हा झाला इनवर्स. त्यानंतर शेवटचा पार्ट कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह याचा सिम्बॉलिक फॉर्म इनवर्सच्या उलट म्हणजेच निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. याच्यात फक्त आपण व्हॅल्यू टाकूया. निगेशन क्यू आधी म्हणजे थोडक्यात जो काही इनवर्स आहे ना त्याच्याबरोबर उलट वाक्य लिहायचं आहे. म्हणजे आपण लिहिणार इफ प्रेशर डज नॉट इन्क्रीज. इफ प्रेशर डज नॉट increase then surface area does not decrease. बरोबर उलट. then surface area does not decrease. ठीक आहे. आता आपण जे काही सॉल्व केलं ते पुन्हा एकदा बघूया. आपला क्वेश्चन आहे राईट कॉन्व्हर्स इनवर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आणि स्टेटमेंट आहे इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. सुरुवातीला आपण दिलेल्या स्टेटमेंटमधून पी आणि क्यू असे जे काही दोन स्टेटमेंट आहेत ते आपण सेपरेट करून लिहिले. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहिला. त्यानंतर कॉन्व्हर्सकडे आलो. तर कॉन्व्हर्सचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म माहिती होता, त्याच्यावरून आपण हे स्टेटमेंट लिहिलं. म्हणजेच काय क्यूच्या जागी क्यूची व्हॅल्यू म्हणजे क्यू स्टेटमेंट पुट केलं आणि पीच्या जागी पी स्टेटमेंट पुट केलं. फॉर्मॅट आपला इफ देनचाच राहतो सगळीकडे. त्यानंतर इनवर्सचा सिम्बॉलिक फॉर्म होता निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. इथे सुद्धा सुरुवातीला स्टेटमेंट येणार पी, पण ते नुसतं पी न येता त्याचं निगेशन येणार आहे. म्हणून आपण ओरिजिनल पी स्टेटमेंट जे काही होतं त्याचं निगेशन केलं. म्हणजे सरफेस एरिया आपण इथे डज नॉट ॲड केला. नुसतं नॉट ॲड केलं तर ते करेक्ट म्हणजे इनकरेक्ट नाही होणार, पण ते ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट होईल म्हणून आपण ते डज नॉट टाकलं. तसंच निगेशन क्यू आपण लिहिताना प्रेशर डज नॉट इन्क्रीज असं केलं. आणि फॉर्मॅट इथे पण सेम इफ देनचाच आहे. त्यानंतर पुढे आपण बघितलं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्हला इथे पहिली पोझिशन आहे निगेशन क्यूची आणि सेकंड आहे निगेशन पीची. म्हणून निगेशन क्यू आपण प्रेशर डज नॉट इन्क्रीज हा सुरुवातीला लिहिला आणि देनच्या नंतर निगेशन पी लिहिला. ठीक आहे ना. हे खूप सोपं आहे आणि दरवर्षी बोर्डात हमखास याच्यावर प्रश्न असतो 3 मार्क्ससाठी प्रत्येक. म्हणजे कॉन्व्हर्ससाठी 1 मार्क, इनवर्ससाठी 1 मार्क आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्हसाठी 1 मार्क असं ते मार्क्सचं डिव्हिजन असतं. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि खूप सोपा आहे, हमखास मार्क्स मिळवून देणार. नेक्स्ट अजून एखादं बघूया आपण. पुढचं हे तुम्हाला जमेल. इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. हा सोपा आहे. त्यानंतर आपण सेकंड बघूया. ए फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट
इज लिटरेट. हे सुद्धा आपण पी आणि क्यूमध्ये थोडंसं स्प्लिट करून घेऊया. सिम्बॉलिक फॉर्म त्याचा तसाच राहणार आहे. लिहूया आपण. पण इथे तुम्ही हे स्टेटमेंट नीट ऑब्झर्व केलं तर त्यांनी इफ देन दिलं नाही आहे बघा. त्यांनी अ फॅमिली बिकम्स लिटरेट आणि इफ द वुमन इन इट इज लिटरेट. याचा अर्थ किंवा हे जे काही वाक्य दिलं आहे ना ते आपण थोडंसं चेंज करून म्हणजे इफ देनच्या फॉर्मॅटमध्ये असं लिहू शकतो बघा की इफ द वुमन इन, आता इट म्हणजे फॅमिली आहे तर मी ते थोडंसं चेंज करतो, इन फॅमिली इज लिटरेट. आणि त्यांनी देन दिलं नाही पण या वाक्याचा अर्थ असाच होतो म्हणून मी इथे देन ॲड करतो. देनला सुरुवातीचा पार्ट येतो. ए फॅमिली बिकम्स लिटरेट. देन ए फॅमिली बिकम्स लिटरेट असं ते वाक्य आहे. थोडंसं फसवं दिलं आहे त्याने फसवण्यासाठी. आपण स्प्लिट करूया. स्प्लिट करताना आपल्याला माहिती आहे की इफच्या पुढचा पार्ट जो काही असतो तो पीमध्ये असतो म्हणून आपण इथे असं लिहूया पीमध्ये द वुमन इन फॅमिली इज लिटरेट. आणि क्यू आपला असेल ए फॅमिली बिकम्स लिटरेट. ए फॅमिली बिकम्स लिटरेट. याचा सिम्बॉलिक फॉर्म आधीच्या प्रॉब्लेमसारखाच असणार आहे, पी इम्प्लाइज क्यू. कॉन्व्हर्स पण आपला कॉन्व्हर्सचा सिम्बॉलिक फॉर्म तसाच राहतो नेहमी, फक्त क्यूच्या जागी क्यू लिहायचं आणि पीच्या जागी पी लिहायचं. म्हणजे हे मी तुम्हाला ओव्हरली सांगतो बघा. क्यूच्या जागी क्यू स्टेटमेंट पुट केलं तर स्टेटमेंट असं होईल इफ ए फॅमिली बिकम्स लिटरेट देनच्या पुढे येतं पी. देन आपण लिहिणार देन द वुमन इन फॅमिली इज लिटरेट. खूप सोपं आहे म्हणून मी ओव्हरली सांगतो आहे. त्यानंतर इनवर्स असतो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. मी इनवर्स फक्त इथे तुम्हाला लिहून दाखवतो कसा असेल. पी आहे, पी आपलं स्टेटमेंट द वुमन इन फॅमिली इज लिटरेट आणि त्याचं निगेशन काय होईल द वुमन इन फॅमिली इज नॉट लिटरेट. लिहूया आपण. इफ देनचं असेल ते स्टेटमेंट इफ द वुमन इन फॅमिली इज नॉट लिटरेट देनच्या पुढे इथे आहे निगेशन क्यू आणि आपला क्यू आहे ए फॅमिली बिकम्स लिटरेट, त्याचंसुद्धा निगेशन. मग आपण लिहिणार ए फॅमिली डू नॉट बिकम लिटरेट. देन ए फॅमिली डू नॉट बिकम लिटरेट. हे झालं इनवर्स. कॉन्ट्रापॉझिटिव्ह तुम्हाला माहिती आहे बरोबर उलट. म्हणजे आता देनच्या पुढचा जो काही पार्ट आहे तो इफच्या पुढे येणार आणि इफच्या पुढचा पार्ट सगळा देनपर्यंतचा हा देनच्या नंतर जाणार. हे एवढं काम केलं की आपलं कॉन्ट्रापॉझिटिव्ह झालं. ठीक आहे. तर आपला अजून एक प्रॉब्लेम राहिला आहे फर्स्ट, तो पण बघूया. तो सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता हा जो काही फर्स्ट प्रॉब्लेम आहे इफ एक्स लेस देन वाय देन एक्स स्क्वेअर लेस देन वाय स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये दिलं आहे. जे काही ब्रॅकेटमध्ये दिलं आहे ना त्याच्याकडे जास्त फोकस करू नका, त्याची काही गरज नाही. ते आपल्याला दरवेळी तसंच ठेवायचं आहे. मेन आपलं स्टेटमेंट म्हणजे पी आणि क्यू आपण स्प्लिट केले तर पी काय असेल आणि क्यू काय असेल ते फक्त मी ते लिहितो. पी म्हणजे इफच्या पुढचा पार्ट फक्त एक्स लेस देन वाय आणि क्यू म्हणजे देनच्या पुढचा पार्ट एक्स स्क्वेअर लेस देन वाय स्क्वेअर आणि एक्स वाय बिलॉंग्स टू आर. हे जसं या स्टेटमेंटमध्ये दिलं आहे शेवटी तसं कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढताना
शेवटी आपण ते ब्रॅकेट ॲड करणार, त्याचा काही फारसा संबंध त्याच्यात नाही आहे म्हणून. ठीक आहे ना. तर आता याचं कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढायला खूप सोपं आहे, त्याच्यात काही विचार करण्याची गरज नाही फारसा. ठीक आहे, बस आपण आज इथे थांबूया.